नमस्कार, माझे नाव नम्रता भागवत कदम. मी इयत्ता तृतीय कला वर्ष विद्यार्थिनी. मी आज युगान या इरावती कर्वे यांची कथा ग्रंथ वाचत आहे. ग्रंथाचे नाव आहे एक शेवटचा प्रयत्न. 20 वर्षापासून भारतीय युद्धाची पर्वे सुरू झाली असे समजतात, पण हे पर्व जसजसे वाचावे तसतशी खात्री पडते की हे पर्व म्हणजे युद्धाची सुरुवात नसून युद्ध थांबवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न होता. तो प्रयत्न करणारी व्यक्ती भीष्म होती. भीष्माचे सर्व आयुष्य निष्फळ त्याग करण्यात गेले. आयुष्याचे हे शेवटचे दिवस म्हणजे त्याच्या त्यागमय जीवनाची पराकाष्ठा होती आणि आयुष्यातील इतर सर्व त्यागाप्रमाणेच त्याचा हाही त्याग निष्फळ ठरला. ज्या भीष्माने स्वतःचे हक्काचे म्हणून होते त्याचा त्याग केला होता, भीष्माने वृद्धपणी आणि वृद्धपणी कौरवांच्या सेनेचे सेनापतीवर पद स्वीकारले तरी कसे, हाही प्रश्न मनाला टोचतो. पण भीष्माच्या सर्व आयुष्याचा विचार केला म्हणजे कळते की भीष्माचे हे शेवटचे कृत्य सुसंगत नव्हे तर अटळ होते. मानवी प्रयत्न निष्फळ असतात. मानवी जीवन हे विफचल असायचे. हा धडा मानवावर बिंबवण्यासाठी तर महाभारतात रचलेल्या नाही ना असे सारा वेळ वाटते. मानवांचे प्रयत्न, आकांक्षा, वैर, मैत्री सगळीच कशी उन्हाळ्याच्या वाटवळणी उडलेल्या कोचाळ्यासारखी शुद्र फोलकट भासतात. पण त्याबरोबरच ज्या व्यक्तींनी तो प्रयत्न केले, आकांक्षा बाळगल्या, त्या व्यक्ती अविस्मरणीय ठरतात, हृदयाला कायमचा चटका लावतात. प्रत्येक व्यक्ती एका विशिष्ट परिपाकाकडे अटळपणे जात असते. आपल्याला त्रस्ते वाचक म्हणून तो परिपाक दिसत असतो, त्या व्यक्तीलाही तो जाणवलाच असला पाहिजे. हे महाभारतात वाचताना इतक्या तीव्रतेने जाणवतो की त्या व्यक्तीची व्यथा आपल्या स्वतःच्या व्यथा होत्या. त्या व्यक्तीवरच्या द्वारे संबंध मानवतेचे दुःख आपल्याला फुकत राहते. भीष्माचे आयुष्य असेच होते. विरोधाने भरलेले होते. निदान वरून तरी तसे दिसत होते. सुसंगती होती. ती भीष्माच्या मनाची व कृत्यांची. भीष्म जन्माला आला. तो एक शापित जीव म्हणून त्याच्या बरोबरीच्या इतरांची सुटका गंगेने केली, पण तो मात्र जगात अडकून पडला. गंगेला मृत्यूलोकात जाण्याच्या काही कारणामुळे प्रसंग आला. त्यास सुमारास अष्टवसूंना विशिष्टांच्या शापामुळे मृत्यूलोकात जन्म घेणे भाग झाले होते. गंगे, आम्ही तुझ्या पोटी जन्म घेतो. जन्मालाच तू आम्हाला मारून टाक व आमची सुटका कर, अशी त्याने गंगेची प्रार्थना केली. गंगेने त्यांना तसे वचन दिले व हे स्वर्गीय प्राणी पृथ्वीवर निघाले. गंगा स्वर्गातील बाई होती. चिरयौवना होती. तिच्या वयाचा विचार करण्याचे कारणच नाही. ती स्वर्गीय होती म्हणून तिला मृत्यूलोकातही नियमही लागू होते. ही बाई पृथ्वीवर आली आणि थेट राजा प्रतिपाच्या मांडीवर जाऊन बसली व मला तुझ्याशी लग्न करू दे म्हणून म्हणू लागली. राजा म्हणाला, बायको व्हायचे तर डाव्या मांडीवर बसायचे. तू बसली आहेस उजव्या मांडीवर. ती असे मुलाची नाही तर सुनेची. तो आता मला मुलगा होऊ दे. त्याला तुझ्याशी लग्न करायला सांगतो. गंगेने ते ऐकले. प्रतिपाला शंतनू झाला. प्रतीप राज्य त्याच्या स्वाधीन करून निघून गेला. शंतनू शिकार करण्यात गुंग असे. पुरुवशात व इतरही राज्यगणात शिकार करणे हा क्षत्रियांचा एक मोठा छंद असेल. एकदा त्याला गंगेच्या काठी एक अप्रतिम रूपवती स्त्री दिसली व त्याचीच शिकार झाली. ही गंगा होती, शंतनूची लग्नाची बायको. लग्नाची बायको होण्यास तिने होकार दिला, पण इतर स्वर्गीय स्त्रियाप्रमाणेच उर्वशीप्रमाणे तिने विचित्र अटी घातल्या. राजा, मी वाटेल ती कृत्य करेन, तुला अयोग्य वाटेल असेही करेन, पण तू मला अडथळा आणता कामा नये वा नावे ठेवता कामा नये. ज्या दिवशी तसे करशील त्या दिवशी मी तुला सोडीन. कामी शंतनूने सर्व मान्य केले व गंगा त्याच्या जवळ राहिली. गंगेने शंतनूला सर्व प्रकारचे सुख दिले असे महाभारतात म्हणते. मूळ झाले की ती त्याला गंगेत नेऊन बुडवायची. शंतनू इतका तिच्या अधीन होता की त्याला काही म्हणवले नाही, पण 8व्या मुलाला जेव्हा ती बुडवायला निघाली तेव्हा त्या राहवले नाही. याला तरी मारून टाकू नकोस. काय अघोरी कृत्य करणारी स्त्री तू आहेस, असे तो म्हणाला. गंगेला तेवढेच निमित्त पुरे होते. हा मुलगा मी जिवंत ठेवते, पण आपल्या अटीप्रमाणे मी आता तुला सोडून देते, असे म्हणून मुलाला घेऊन ती अर्थधान पावली.